Hello students, welcome to the YouTube channel of Infinity Engineering Academy. So welcome to this sixth session of a formula revision series. So first of all, very good morning to all of you. आजच्या या सेशन मध्ये आपण बेंडिंग स्ट्रेसेस शी रिलेटेड जे काही इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज आहेत ते डिस्कस करणार आहोत आणि त्याच्याशी रिलेटेड एमसीक्यूज जे आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत. सो स्टार्ट करूयात आपण. पहिला जो काही बेसिक जो फॉर्म्युला आहे ज्याला आपण फ्लेक्चरल फॉर्म्युला असं म्हणतो किंवा सिंपली बेंडिंग स्ट्रेस फॉर्म्युला असं म्हणतो, ज्यावर तुमचे मॅक्झिमम क्वेश्चन जे आहेत हे एकाच फॉर्म्युलावर मॅक्झिमम क्वेश्चन्स तुमचे जे ह्या चॅप्टर मधून जे तयार होणार आहेत हे तुम्ही सॉल्व्ह करू शकता ह्या एका सिंगल फॉर्म्युलावरून. तर हा फॉर्म्युला जो आहे मी परत एकदा इथे लिहितो, m डिवायडेड बाय i. माझ्यासोबत लिहून घ्या फॉर्म्युला लिस्ट मध्ये, सिग्मा डिवायडेड बाय y इज इक्वल्स टू e डिवायडेड बाय r. यामध्ये हा फॉर्म्युला फक्त पार्ट असून उपयोगाचा नाही, तर ह्यामधल्या ज्या टर्म्स आहेत या एक्झॅक्टली टर्म्स काय आहेत हे सुद्धा तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. तर बघा, m म्हणजेच काय आहे, तुमची मुवमेंट आहे. जी काय मुवमेंट जनरेट होत आहे ती म्हणजेच आहे m. बेंडिंग मुवमेंट इथे आपण कन्सिडर करत आहोत. i म्हणजे तुमचा जो काय सेक्शन आहे त्या सेक्शनचा मुवमेंट ऑफ इनर्शिया असणार आहे. सिग्मा म्हणजे तुमची बेंडिंग स्ट्रेस असणार आहे. बेंडिंग स्ट्रेस असेल या केसमध्ये. यालाच फ्लेक्चरल स्ट्रेस असंही म्हणतात, म्हणून यासाठी सिम्बॉल जो आहे काही क्वेश्चन मध्ये तुम्हाला f दिसेल. ओके, सिग्मा दिसेल किंवा f हा सिम्बॉल दिसेल. तर हे दोन्ही सुद्धा तुमचे बेंडिंग स्ट्रेसशी रिलेटेड सिम्बॉल असणार आहेत. त्यानंतर y म्हणजे असणार आहे तुमचं डिस्टन्स ऑफ डायरेक्टली मी लिहितो एक्स्ट्रीम फायबर. ऍक्च्युली हे तुम्ही इंटरमिडिएट ठिकाणी सुद्धा घेऊ शकता, बट जो काय एक्स्ट्रीम फायबर आहे त्या एक्स्ट्रीम फायबरचं तुमच्या न्यूट्रल ऍक्सिस पासूनचं जे डिस्टन्स आहे ते म्हणजेच आहे तुमचं y. ओके, ई म्हणजे असणार आहे तुमचा म्हणजे असणार आहे यंग्स मॉड्युलस किंवा मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी म्हणजे स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेन. आणि आर म्हणजे असणार आहे तुमची रेडियस. आर म्हणजे असणार आहे रेडियस ऑफ कर्वेचर. तर हे पॉइंट्स तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, फक्त फॉर्म्युला पार्ट न करता ऍक्च्युली या कन्सेप्ट काय त्या माहित असणं गरजेचे आहेत. तर हिची जी स्टँडर्ड डायग्राम आहे, बीम जेव्हा अशा पद्धतीची ही बीम होती, सपोज ही बेंड झाल्यानंतर सपोज एक अशा पद्धतीने ही बेंड झाली, तर या साईडला कॉम्प्रेशन, या साईडला टेन्शन झालं आणि हा जो काही डिफ्लेक्टेड शेप आहे या इमॅजिनरी डिफ्लेक्टेड शेपचा जो काही सेंटर पॉइंट आहे किंवा ही जी काय रेडियस तयार होता यालाच आपण रेडियस ऑफ कर्वेचर असं म्हणतो. मग आता ह्या एक एक जे काही कंटेंट आहे, एक एक जो पॉइंट आहे त्यावर परत तुमचे फॉर्म्युला तयार होऊ शकतात. जसं की फॉर एक्झाम्पल मी असं सांगतो इथं, यमचा जर फॉर्म्युला मला तयार करायचा असेल, बघा एकाच केसमध्ये किती फॉर्म्युला तयार होऊ शकतात. यम इज इक्वल्स टू येईल तुमचं सिग्मा मल्टिप्लाइड बाय i डिवायडेड बाय y असा एक फॉर्म्युला तुमचा तयार होईल. या i डिवायडेड बाय y लाच आपण सेक्शन मॉड्युलस असं म्हणतो, त्यामुळं त्याला जो सिम्बॉल आहे हा z असतो, त्यामुळे आणखी एक फॉर्म्युला तुमचा तयार होईल m इज इक्वल्स टू सिग्मा इंटू z. म्हणजे ह्या एकाच फॉर्म्युला मधून तुमचे असे नंबर ऑफ फॉर्म्युले जे आहेत हे तयार होऊ शकतात. त्यासाठी ही स्टँडर्ड जी इक्वेशन आहे ही स्टँडर्ड इक्वेशन तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. मग जर सिग्मासाठी फॉर्म्युला पाहिजे असेल तर काय येईल बघा, सिग्मासाठी फॉर्म्युला हा z या साईडला जाईल, m डिवायडेड बाय z हा एक फॉर्म्युला तयार होईल जो इथं दिसत आहे, आणि हा जो लिहिला मी तो इथं दिसत आहे. तर अशा पद्धतीने एकाच या सिंगल फॉर्म्युला मधून तुमचे नंबर ऑफ फॉर्म्युले जे आहेत हे तयार होऊ शकतात. तर हा मॅक्झिमम क्वेश्चन जे आहे ते याच फॉर्म्युल्यावर तुमचे सॉल्व्ह होऊन जातील. हे सोडून आता काही ऍडिशनल जे फॉर्म्युले आहेत जे महत्वाचे आहेत, ज्यावर सुद्धा क्वेश्चन येऊ शकतात, हे आपण डिस्कस करूया या बेंडिंग स्ट्रेस मधून. तर या बेंडिंग स्ट्रेस मध्ये आणखी एक जो आता सांगितला मी तुम्हाला सेक्शन मॉड्युलसचा जो फॉर्म्युला आहे जो आपण ऑलरेडी इथं डिस्कस केला, त्याच्याशी रिलेटेड वेगवेगळ्या शेपसाठी जर तुम्हाला असा काहीतरी रेक्टँग्युलर शेप दिला, तुम्हाला जर अशा पद्धतीचा एखादा रेक्टँग्युलर शेप दिला, हा असा रेक्टँग्युलर शेप दिला आणि तुम्हाला सांगितलं की हे डिस्टन्स आहे b विड्थ आणि हे डिस्टन्स आहे d, तर या केसमध्ये बघा आता सेक्शन मॉड्युलसशी रिलेटेड जो फॉर्म्युला होता आपण z इज इक्वल्स टू i डिवायडेड बाय y लिहिलं होतं. तर इथं आपल्याला माहित आहे i ची व्हॅल्यू असते bd क्यूब डिवायडेड बाय 12 आणि y ची व्हॅल्यू येणार आहे d बाय 2. हे सॉल्व्ह केल्यानंतर z ची जी व्हॅल्यू आहे ही bd स्क्वेअर, कारण हा d कॅन्सल झाला, इथला क्यूबच्या ऐवजी स्क्वेअर राहिला, हा 2 कॅन्सल झाला, इथं राहिले 6, सो bd स्क्वेअर डिवायडेड बाय 6. हा फॉर्म्युला तुमचा तयार होतो सेक्शन मॉड्युलस साठी. हा जो फॉर्म्युला आहे हा तुमचा तयार होतो सेक्शन मॉड्युलस साठी रेक्टँग्युलर सेक्शन असेल तर. यामध्ये जर तुम्हाला हॉलो रेक्टँग्युलर सांगितलं असेल, हॉलो रेक्टँग्युलर जर असा दिला एखादा सेक्शन, हा एक असा हॉलो रेक्टँग्युलर दिला की ज्याची एक्सटर्नल विड्थ दिली कॅपिटल बी, इंटरनल विड्थ दिली स्मॉल बी, एक्सटर्नल डेप्थ दिली कॅपिटल डी
आणि त्याचबरोबर इंटरनल डेप्थ दिली स्मॉल डी। तर या केसमध्ये सेक्शन मॉड्युलसचा जो फॉर्म्युला असणार आहे, तर या केसमध्ये बघा सिंपली आपल्याला काय करायचं आहे की जो काय टोटल आपला होता, जो काय टोटल आपला मोमेंट ऑफ इनर्शिया होता, यासाठी पहिल्यांदा मोमेंट ऑफ इनर्शिया समजून घ्या। ह्या केसमध्ये काय येणार आहे, तर तिथं कॅपिटल बीडी क्यूब डिवायडेड बाय 12 मायनस स्मॉल बीडी क्यूब डिवायडेड बाय 12 हा असणार आहे तुमचा आय ची व्हॅल्यू। याला काय करतो आपण, झेड ने डिवाइड करतो। झेड म्हणजेच काय असणार आहे, कॅपिटल डी डिवायडेड बाय 2, कॅपिटल डी डिवायडेड बाय 2। म्हणजेच इथं हे 2 जे आहे हा 12 कॉमनला कॅन्सल करून टाकेल, बट इथं काय राहील बघा 1 डिवायडेड बाय 6 इंटू कॅपिटल डी इन ब्रॅकेट बीडी क्यूब मायनस बीडी क्यूब। हा असा तुमचा एक हॉलो रेक्टँग्युलर सेक्शन साठी हा एक फॉर्म्युला तुमचा तयार होत आहे। हेच जर तुम्हाला सर्क्युलर सेक्शन साठी विचारलं तर सर्क्युलर सेक्शन साठी जो फॉर्म्युला येणार आहे झेडचा, तर आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया माहित आहे पाय डिवायडेड बाय 64 डी रेस टू 4। यालाच काय करावं लागेल, डी बाय 2 ने डिवाइड करावं लागेल, म्हणजे हा 2 कॅन्सल होईल, इथं राहतील 32, म्हणजेच हा डी कॅन्सल होईल, इथं राहील क्यूब, सो पाय डी क्यूब डिवायडेड बाय 32। हा एक तुमचा सर्क्युलर सेक्शन साठी तुमचा जो काय सेक्शन मॉड्युलसचा फॉर्म्युला जो आहे हा अशा पद्धतीने आली। ह्यावर तुमचा डायरेक्टली स्ट्रेट फॉरवर्ड फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन जो आहे हा क्वेश्चन तयार होऊ शकतो। आणि हे जर हॉलो साठी विचारलं तुम्हाला, हॉलो सेक्शन म्हणजे एक दिलेला एक्सटर्नल डायमीटर आणि इंटरनल डायमीटर, हे असे जर दोन दिले असतील, कॅपिटल डी असेल सपोज एक्सटर्नल डायमीटर आणि स्मॉल डी असेल सपोज तुमचा इंटरनल डायमीटर, तर या केसमध्ये झेडचा जो फॉर्म्युला आहे परत मगासारखं पाय डिवायडेड बाय 32 कॅपिटल डी आणि इथं कॅपिटल डी रेस टू 4 मायनस स्मॉल डी रेस टू 4 हा असणार आहे तुमच्या हॉलो सर्क्युलर सेक्शन साठी हा असा फॉर्म्युला येणार आहे। तर हे सेक्शन मॉड्युलसशी रिलेटेड जे काय फॉर्म्युले आहेत हे फॉर्म्युले तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे। स्ट्रेट फॉरवर्ड डायरेक्टली क्वेश्चन जो आहे या सेक्शन मॉड्युलसवर तुम्हाला विचारले जाऊ शकतात। त्यानंतर ऍडिशनल आणखी एक पॉइंट आहे, कंपॅरिझन बिटवीन स्क्वेअर, रेक्टँग्युलर आणि सर्कल। ह्या बेंडिंग स्ट्रेसेस मधल्या काही स्टँडर्ड केसेस आहेत, यावर स्ट्रेट फॉरवर्ड परत एकदा क्वेश्चन जे आहे ते क्वेश्चन्स तयार होऊ शकतात। तर यामध्ये जर तुम्हाला असं सांगितलं असेल की लेंथ सेम आहे, बेंडिंग मुवमेंट सेम आहे, बेंडिंग स्ट्रेस सेम आहे, म्हणजे सेम मटेरियल आहे, तर या केसमध्ये जर तुम्ही 3 सेक्शन यूज करत असाल, एक असेल तुमचा स्क्वेअर सेक्शन आणि या स्क्वेअर सोबत तुम्हाला रेक्टँग्युलर आणि सर्क्युलर सेक्शनला जर तुम्हाला कंपेअर करायचं असेल असं काहीतरी दिलं, तर यामध्ये कंपॅरिझनशी रिलेटेड पॉइंट लक्षात ठेवा। फर्स्ट कंपॅरिझन आहे वेट ऑफ रेक्टँग्युलर, शॉर्ट मध्ये लिहितो मी इथं, डिवायडेड बाय वेट ऑफ स्क्वेअर। तर ह्या केसमध्ये बघा नेहमी लक्षात ठेवा, एखादा सेक्शन ची जर झेड व्हॅल्यू जास्त असेल तर तो सेक्शन जास्त स्ट्रेंथ देतो, म्हणजेच तो जास्त इकॉनॉमिकल सेक्शन असतो। रेक्टँग्युलर सेक्शन, स्क्वेअर सेक्शन आणि सर्क्युलर सेक्शन जर कंपेअर केले आपण, तर रेक्टँग्युलर सेक्शनची झेड व्हॅल्यू जी आहे ही मॅक्झिमम राहते। त्यामुळे झेड सेक्शन जो आहे हा झेड सेक्शन तुम्हाला मॅक्झिमम स्ट्रेंथ देणार आहे। म्हणजे का पर्टिक्युलर सेम स्ट्रेंथ पाहिजे असेल तर नेहमी लक्षात ठेवा, म्हणजे जर मला 100 स्ट्रेंथ अचीव करायची आहे आणि मला रेक्टँग्युलर सेक्शन एकदा यूज करायचं आहे, स्क्वेअर सेक्शन एकदा यूज करायचं आहे आणि सर्क्युलर सेक्शन एकदा यूज करायचं, तर नेहमी लक्षात ठेवा इकॉनॉमिकल सेक्शन सेम स्ट्रेंथ साठी रेक्टँग्युलर राहील, म्हणजे रेक्टँग्युलरचं जे वेट आहे हे मिनिमम राहील, सर्कलचं जे आहे हे अनइकॉनॉमिकल असेल, सर्कलचं जे वेट आहे हे सगळ्यात जास्त राहील। तर यामध्ये तुम्हाला क्वेश्चन जो आहे हा असा विचारला जातो, वेटचं कंपॅरिझन तुम्हाला विचारलं जातं, तर यामध्ये लक्षात ठेवा हे 0.79 च्या आसपास असतं, म्हणजे जर 100 kg मला जर स्क्वेअर सेक्शन साठी लागत असतील तर 79 kg मध्येच मला सेम स्ट्रेंथ जी आहे ही रेक्टँग्युलर सेक्शन मध्ये अचीव होऊ शकते। आणि हे जर तुम्हाला सेकंड असं विचारलं वेट ऑफ अ सर्कल डिवायडेड बाय परत एकदा वेट ऑफ अ स्क्वेअर असं जर विचारलं, तर इथं मात्र सर्क्युलर सेक्शनची स्ट्रेंथ कमी असते, त्यामुळे आपल्याला जास्त मटेरियल सर्क्युलर सेक्शन साठी प्रोव्हाइड करावं लागतं। त्यामुळे हा जो रेशो आहे हा 1.11 समथिंग काहीतरी येतो, म्हणजेच 100 kg जर स्क्वेअर सेक्शन साठी लागत असतील मला, तर 111 kg जे आहेत हे सर्क्युलर सेक्शन साठी मला लागणार आहेत, असं याचं मिनिंग असतं। तर यावर एक क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो। त्यानंतर तुम्हाला एक क्वेश्चन असा विचारला जाऊ शकतो की तुमचा स्क्वेअर सेक्शन जो आहे हा पहिल्या केसमध्ये असा तुम्ही प्रोव्हाइड केलेला आहे, आणि सेकंड सेक्शन मध्ये बघा, सेकंड सेक्शन मध्ये हाच जो आहे तुम्ही हाच जो काय सेक्शन दिलेला आहे तुम्हाला, हाच सेक्शन तुम्ही बघा, यामध्ये काय झालेलं आहे साइड्स ज्या आहेत तुमच्या, या पहिल्या केसमध्ये साइड्स ज्या आहेत स्क्वेअरच्या ह्या व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल आहेत, आणि सेकंड केस मध्ये काय सांगितलं सपोज तुम्हाला की इथं जे डायगोनल तयार होणार आहेत हे डायगोनल आता तुमचे हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकल आहेत।
म्हणजे साईज सेम आहे, वेट सेम आहे, बट हा एक डायगोनल आणि हा एक डायगोनल. जर हे डायगोनल प्लेस्ड ऍज अ हॉरिझॉन्टल और व्हर्टिकल असं जर पद्धतीने जर दिलं तुम्हाला तर याचा कंपॅरिझन वर क्वेश्चन विचारतील. तर या केसमध्ये नेहमी लक्षात ठेवा, सेम सेक्शन जरी असेल तरी ओरिएंटेशन जर चेंज झालं तर हे ओरिएंटेशन चेंज झाल्यामुळे झेड ची व्हॅल्यू चेंज होते आणि झेड ची व्हॅल्यू चेंज झाल्यामुळे जो काय मोमेंट रेजिस्टन्सची जी काय व्हॅल्यू आहे ही सुद्धा तुमची चेंज होते. त्यामुळे हिची जी स्ट्रेंथ आहे या केसमध्ये झेड ची व्हॅल्यू जास्त राहते, त्यामुळे सेक्शनची जी स्ट्रेंथ आहे ही कम्प्लिटली तुमच्या झेड वर डिपेंड असते. त्यामुळे तुमचं हा जो रेशो आहे हा अशा पद्धतीने येतो. म्हणजे इथली जी स्ट्रेंथ आहे आणि इथली जी स्ट्रेंथ आहे जर मी कम्पेअर केली तर रेशो काय येणार आहे माझा स्क्वेअर रूट ऑफ 2 किंवा यालाच 1.414 असंही जर तुम्ही फ्रॅक्शनल व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली तर ही अशा पद्धतीने येईल. तर ह्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारतील. इथं असं म्हणतील डायगोनल स्क्वेअर प्लेस्ड असं म्हणतील, स्क्वेअर प्लेस्ड such that diagonals are horizontal and vertical असं यामध्ये तुम्हाला सांगू शकतात. तर हा पॉइंट एक जो आहे हा पॉइंट तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने कंपॅरिझन जे आहे या कंपॅरिझनवर क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर आणखी एक तुम्हाला स्टँडर्ड केस आहे फ्लॅटरिंगशी रिलेटेड. फ्लॅटरिंग म्हणजेच काय, जो आता सेक्शन बघितला आपण, आता जो काय हा सेक्शन बघितला असा हा एक सेक्शन आहे सपोज तुमचा, आणि ह्या सेक्शनची तुम्हाला कॅपॅसिटी जी आहे ही इन्क्रीज करायचं आहे. ही युनिफॉर्म असेल, थोडीशी डायग्राम जी आहे ही डायग्राम अशा पद्धतीने मी इथं ड्रॉ केलेली आहे डायमंड शेप. तर इथून मी जर हा कट केला एका पर्टिक्युलर डिस्टन्स पर्यंत, हे डिस्टन्स सुद्धा बघा काही बुक मध्ये काय केलेलं आहे, ही जी काय हाईट आहे या न्यूट्रल ऍक्सिस पासूनची जी हाईट आहे त्याला ए म्हणलेला आहे. तेव्हा हे कट करताना मला a डिवायडेड बाय 9 इकडून आणि y ची व्हॅल्यू जी आहे ही 8a डिवायडेड बाय 9 अशी घ्यायची आहे. काही बुक मध्ये असं दिलेलं आहे. काही बुक मध्ये ह्या साईडला a म्हणलेलं आहे. मग हे जर साईड a असेल तर इथून हे जे काय कट करायचं डिस्टन्स आहे हे a/9 असलं पाहिजे आणि हे 8/9 असलं पाहिजे. त्यामुळे क्वेश्चन मध्ये तुम्हाला हे डिस्टन्स विचारले का, हे डिस्टन्स विचारले, नीट बघायचं. दोन्ही केसमध्ये सुद्धा हे डिस्टन्स काय असणार आहे, a डिवायडेड बाय 9 असणार आहे. जर तुम्ही हा सेक्शनला अशा पद्धतीने कट केला तिथून तर या केसमध्ये हिची जी काय स्ट्रेंथ इन्क्रीज होणार आहे, स्ट्रेंथ जी इन्क्रीज होणार आहे ही जवळपास 5.35% न स्ट्रेंथ जी आहे ही स्ट्रेंथ तुमची इन्क्रीज होणार आहे जर तुम्ही इथून सेक्शनला जो आहे कट केला. तर सेक्शनला कट करताय म्हणजे थोडक्यात तुम्ही झेड व्हॅल्यूला इम्प्रूव्ह करण्याचा ट्राय करताय. तर या अशा पद्धतीने झेड ची व्हॅल्यू इम्प्रूव्ह झाल्यानंतर ही जी व्हॅल्यू आहे ही तुमची 5.35 किंवा 5.37 पर्यंत ही जी व्हॅल्यू आहे ही इम्प्रूव्ह होऊ शकते. हा एक पॉइंट लक्षात ठेवा. आणि यामध्ये जर तुम्हाला विचारलं की सर्क्युलर सेक्शन साठी जर हा सेम तुम्हाला विचारलं की सपोज असा एक सर्क्युलर सेक्शन आहे, असा एक सर्क्युलर सेक्शन आहे आणि हा सुद्धा मला काय करायचा आहे, हा सुद्धा मला आता जो आहे हा फ्लॅटर करायचा आहे. तर सपोज इथून जर मी याला कट केलं तर हे 0.011 ऑफ डायमीटर इतका जर मी कट केला तर स्ट्रेंथ जी आहे 0.7% न ही स्ट्रेंथ जी आहे ही इन्क्रीज होऊ शकते. दोन्ही साईडला जर मी हे अशा पद्धतीनं फ्लॅटरिंग केलं तर ऍडव्हान्स लेवलवर जर क्वेश्चन आला तर ह्या पॉइंटवर सुद्धा ऍडव्हान्स लेवलवर क्वेश्चन तुमचा तयार होऊ शकतो. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे स्ट्रॉंगेस्ट बीम फ्रॉम सर्क्युलर लॉक. तर यावर सुद्धा क्वेश्चन तुमचा तयार होऊ शकतो. सपोज आता यासाठी सुद्धा डायमेन्शन्स जे दिलेले आहेत, वेगवेगळे नोटेशन्स दिलेले आहेत. हा असा एक सर्क्युलर लॉग होता आणि ह्यामधून मला हा रेक्टँग्युलर सेक्शन जो आहे हा असा कट करायचा होता. सपोज आता मी एका बुक मध्ये जे नोटेशन्स दिलेले आहेत, सपोज याला विड्थ म्हणलं b, ही जी काय हाईट आहे या रेक्टँग्युलर सेक्शनची ह्याला म्हणलं h, आणि ही जी काय टोटल डायमीटर आहे, टोटल जी काय डायमीटर आहे या डायमीटरला म्हटलं मी d. तर याचा जो फॉर्म्युला आहे असा देतात तुम्हाला, हाईट टू विड्थ रेशो किती असला पाहिजे आणि डायमीटर टू विड्थ रेशो काय असला पाहिजे. जर ह्या हाईटला तुम्ही या विड्थ सोबत कम्पेअर करत असाल, बघा नीट सांगतो परत, या हाईटला या विड्थ सोबत कम्पेअर करत असाल तर हा रेशो असला पाहिजे स्क्वेअर रूट ऑफ 2, आणि ह्या टोटल डायमीटरला ह्या विड्थ सोबत जर कम्पेअर करत असाल तर हा रेशो असला पाहिजे स्क्वेअर रूट ऑफ 3. हे लक्षात ठेवा. ह्याच्या रिव्हर्स विचारलं म्हणजे b/h विचारलं तर हे 1 डिवायडेड बाय √2 येणार. याचा आन्सर माहिती आहे आपल्याला 0.7 समथिंग काहीतरी असतं, 0.707 असतं, हेही माहित आहे. किंवा इथं सुद्धा जर विचारलं मला b डिवायडेड बाय d तर हे जे आहे 1 डिवायडेड बाय √3 येईल. किंवा ह्या दोघांचा रेशो विचारला, बघा नीट समजून घ्या, h डिवायडेड बाय d
म्हणजे ह्या जे काय रेक्टँग्युलर सेक्शनची जी हाईट आहे ती टोटल डायमीटर पेक्षा किती असली पाहिजे असं जर विचारलं तर ह्या दोघांचा रेशो घ्यायचा आहे, कारण बी आणि बी कॅन्सल होऊन जाईल, म्हणजेच हा राहील स्क्वेअर रूट ऑफ 2 डिवायडेड बाय 3. तर हे काही बुकमध्ये हे नोटेशन्स दिलेले आहेत. काही बुकमध्ये काय केलेलं आहे, या डेप्थला स्मॉल डी म्हणलेलं आहे आणि हे जे काय टोटल डायमीटर आहे कॅपिटल डी म्हणलेलं आहे. म्हणजे इथं जे आहेत हे नोटेशन सुद्धा चेंज होऊ शकतात. क्वेश्चन पेपरमध्ये कोणतं बुक रेफर केलेलं आहे एक्झामिनरनं त्यानुसार हे नोटेशन चेंज होऊ शकतात. बट कन्सेप्ट वाईज लक्षात ठेवा, म्हणजे इथं एचच्या ऐवजी डेप्थ ऑफ द रेक्टँग्युलर डिवायडेड बाय विड्थ असं कन्सिडर करा आणि इथं डायमीटर डिवायडेड बाय विड्थ असं लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही नोटेशन्स कोणते जरी आलेत तरी तुम्ही चुकणार नाहीत. तर हे इतके फॉर्म्युले जे आहेत हे फॉर्म्युले तुमचे इम्पॉर्टंट आहेत. ऍडव्हान्स लेवलला तुम्हाला असं विचारतात की बीम ऑफ अ युनिफॉर्म स्ट्रेंथ मधले फॉर्म्युले विचारतात. तर बीम ऑफ अ युनिफॉर्म स्ट्रेंथ म्हणजेच काय असणार आहे की जिथं तुमची सिग्माची व्हॅल्यू बेंडिंग स्ट्रेसची व्हॅल्यू सेम आहे, म्हणजे याला कॉन्स्टंट ठेवायचं आहे. म्हणजे आपला जो फॉर्म्युला होता यम डिवायडेड बाय सिग्मा बाय झेड, तर हे आणण्यासाठी सपोज मी एक पर्टिक्युलर कंडिशन देतो, तुम्हाला यापैकी कुठलीही कंडिशन देतील, मी एक स्टँडर्ड केस देतो, इथं डब्ल्यू आहे. तर आपल्याला माहित आहे या केसमध्ये मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट जे आहे ती कॅपिटल WL डिवायडेड बाय 4 येते. म्हणजेच इथं कॅपिटल WL डिवायडेड बाय 4 मल्टिप्लाइड बाय सिग्मा रेक्टँग्युलर सेक्शन साठी झेड ची व्हॅल्यू असेल सपोज BD स्क्वेअर डिवायडेड बाय 6. तर तुम्हाला काय विचारतात की ह्या युनिफॉर्म स्ट्रेंथ साठी तुम्हाला बी ची व्हॅल्यू किती ठेवायची आहे, डी ची व्हॅल्यू किती ठेवायची आहे, असे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. म्हणजे जर मला ह्या केसमध्ये बी साठी जर फॉर्म्युला तयार करायचा असेल तर हा बघा इथं 2 राहतील, इथं 3 राहतील. बी साठी फॉर्म्युला पाहिजे असेल तर हा 3 येईल. सो 3 इंटू WL डिवायडेड बाय 2 इंटू हा जो काय सिग्मा आणि डी स्क्वेअर आहे या साईडला जाईल. जर मला डी साठी पाहिजे असेल फॉर्म्युला तर 3 इंटू WL डिवायडेड बाय हा जो काय पार्ट आहे हा बी जो आहे हा स्क्वेअर रूट मध्ये असेल, कारण डी स्क्वेअर होता, हा डी स्क्वेअर इथं आला, 2 इंटू सिग्मा इंटू बी. असे काहीतरी फॉर्म्युले जे आहेत ह्या फॉर्म्युलांवर सुद्धा तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन जे आहे ते क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. अगदी सिंपल आहे. तुम्हाला सिंपली ह्या इक्वेशन मध्ये जे काय लोडिंग कंडिशन दिलेले आहे तिची बेंडिंग मुवमेंट ची व्हॅल्यू पुट करायची आहे, बी साठी फॉर्म्युला तयार करायचा आहे किंवा डी साठी फॉर्म्युला तयार करायचा आहे. क्वेश्चन मध्ये जो काही विचारला असेल, विड्थ विचारला असेल का डेप्थ विचारला असेल, त्यानुसार तुमचा हा फॉर्म्युला जो आहे हा चेंज होईल. आता आपल्याला काही सॅम्पल क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. या बेंडिंग स्ट्रेसवर जे विचारण्यात आलेले क्वेश्चन्स आहेत वेगवेगळ्या एक्झाम मध्ये ते आपण डिस्कस करणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन बघा आता, फॉर अ स्ट्रॉंगेस्ट रेक्टँग्युलर बीम कट फ्रॉम अ सर्क्युलर लॉग द रेशो ऑफ द विड्थ अँड डेप्थ इज. म्हणजे आपल्या नोटेशन नुसार बी डिवायडेड बाय एच विचारलेला आहे, कारण आपण विड्थ साठी बी हा सिम्बॉल यूज केला होता आणि डेप्थ साठी एच हा सिम्बॉल यूज केला होता. तर या केसमध्ये बी डिवायडेड बाय एच विचारलेला आहे. मी दोन्ही सुद्धा फॉर्म्युले सांगितले होते. एच डिवायडेड बाय बी चा फॉर्म्युला सांगितला होता स्क्वेअर रूट ऑफ √2, म्हणजे इथं काय येणार रेसिप्रोकल 1 डिवायडेड बाय √2 ज्याची व्हॅल्यू येते 0.707. म्हणजेच ऑप्शन डी जो आहे हा ऑप्शन डी तुमचा या केसमध्ये करेक्ट आलेला आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 बघा. क्वेश्चन नंबर 2 बघा आता, द रेशो ऑफ फ्लेक्झरल स्ट्रेंथ ऑफ अ स्क्वेअर सेक्शन विथ इट्स 2 साइड्स हॉरिझॉन्टल, म्हणजे पहिल्या ज्या 2 साइड्स आहेत ह्या हॉरिझॉन्टल आहेत, ही साइड आणि ही साइड या हॉरिझॉन्टल आहेत. 2 इट्स डायगोनल हॉरिझॉन्टल, म्हणजेच हा जी काय मगाशी केस सांगितली होती या दोघांचा रेशो विचारलेला आहे फ्लेक्झरल स्ट्रेंथचा. तर आपल्याला माहित आहे या केसमध्ये जी व्हॅल्यू आहे इथली जास्त राहते, म्हणजेच या केसमध्ये रेशो काय आला होता आपला स्क्वेअर रूट ऑफ 2 आला होता. त्यामुळे याचा आन्सर काय राहील स्क्वेअर रूट ऑफ 2 हे जे आन्सर आहे या आन्सर इथं करेक्ट राहील. त्यानंतर म्हणजेच पहिला ऑप्शन जो आहे हा पहिला ऑप्शन करेक्ट आलेला आहे. नेक्स्ट वन, द बेंडिंग स्ट्रेस ऑन अ प्रिझमॅटिक बीम इज गिवन. आता बघा डायरेक्टली फॉर्म्युला आपल्याला हा माहिती आहे, एम डिवायडेड बाय आय इज इक्वल्स टू सिग्मा डिवायडेड बाय वाय. मग बेंडिंग स्ट्रेस साठी विचारलेला आहे, म्हणजेच हा वाय इथं घ्यावा लागेल मला, म्हणजेच एम इंटू वाय डिवायडेड बाय आय इज इक्वल्स टू सिग्मा हा असणार आहे फॉर्म्युला. मग सिग्मा साठी काय असेल एम वाय डिवायडेड बाय आय, म्हणजेच ऑप्शन बी जो आहे हा ऑप्शन बी तुमचा या केसमध्ये करेक्ट येणार आहे. सो ऑप्शन बी इज करेक्ट हियर. नेक्स्ट वन, सेक्शन मॉड्युलस फॉर अ रेक्टँग्युलर सेक्शन इज गिवन ॲज. तर रेक्टँग्युलर सेक्शन साठी मी मगाशी सांगितलं काय फॉर्म्युला होता, BD स्क्वेअर डिवायडेड बाय 6 हा फॉर्म्युला होता. BD स्क्वेअर डिवायडेड बाय 6 कोणत्या ऑप्शन मध्ये आहे बघा, या ऑप्शन सी मध्ये BD स्क्वेअर डिवायडेड बाय 6 दिलेला आहे. तर असे डायरेक्टली स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स तुम्हाला यावर विचारले जाऊ शकतात. त्यानंतर बघा आणखी एक फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन काय विचारलेला आहे, फॉर अ बीम द टर्म आर इज इक्वल्स टू
EI डिवायडेड बाय एम इज कॉल्ड. आता हे आर म्हणजे मगाशीच सांगितलं मी तुम्हाला, ह्या आर ला काय म्हणतात, रेडियस ऑफ कर्वेचर. रेडियस ऑफ कर्वेचर म्हणजेच काय, बीम डिफ्लेक्ट झाल्यानंतर जी काय इमॅजिनरी सर्कल तयार होत आहे त्या सर्कलची जी रेडियस आहे त्या रेडियसला रेडियस ऑफ कर्वेचर असं म्हणतात. सो ऑप्शन सी विल बी करेक्ट हियर. ऑप्शन सी विल बी करेक्ट हियर. त्यानंतर बघा अगदी सिंपल क्वेश्चन विचारलेला आहे, बट ऑप्शन बघितल्यानंतर ह्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. त्यामुळे सिम्पली डायरेक्टली आपल्याला इक्वेशन जी माहिती आहे ती पहिल्यांदा लिहून घ्यायची ऑप्शन बघायच्या आधी. एम बाय वाय इज इक्वल्स टू सिग्मा बाय वाय इज इक्वल्स टू ई डिवायडेड बाय आर. आणि मग बघायचं ह्यापैकी कुठला ऑप्शन इथं मॅच होत आहे. मग ह्यामध्ये असं नेसेसरी नाही की ही पहिलीच टर्म असली पाहिजे, ही दुसरीच असली पाहिजे आणि ही तिसरीच असली पाहिजे, अशी गरज नाही. हे तुम्हाला शेवटी देतील, काही वेळेला हे सुरुवातीला देतील, किंवा कसंही तुम्हाला मिक्स देऊ शकतात. त्यामुळे ह्याच सिक्वेन्स मध्ये असायला पाहिजे याची गरज नाही. मग बघा एम बाय वाय कुठे कुठे आहे, इथं एम बाय वाय आहे बट इथं आर बाय ई दिलं, हा इनकरेक्ट झाला. इथं तर आय बाय एम दिलेला आहे बट इथं ई बाय आर दिले म्हणजे हा इनकरेक्ट झाला. एम बाय आय बरोबर आहे, ई बाय आर डिवायडेड बाय आहे. एफ म्हणजेच काय आहे, सिग्मा आहे. मगाशी जसं सांगितलं मी तुम्हाला, नोटेशन चेंज करू शकतात. सो एफ बाय वाय हे बरोबर आहे, त्यामुळे ऑप्शन सी तुमचा करेक्ट आलेला आहे. इथं काय झाले बघा, एम बाय आय बरोबर आहे बट इथं आर बाय ई म्हणलेलं आहे, त्यामुळे हे इनकरेक्ट आहे, हे पण इनकरेक्ट आहे. म्हणजेच ऑप्शन सी जो आहे हा ऑप्शन सी तुमचा या केसमध्ये करेक्ट आलेला आहे. ऑप्शन सी जो आहे हा ऑप्शन सी तुमचा या केसमध्ये करेक्ट आलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन जे आहेत हे बेंडिंग स्ट्रेसेस या चॅप्टर मध्ये तयार होऊ शकतात, जे आपण आता इथे डिस्कस केले. नेक्स्ट सेशन मध्ये आपण सिंपल आणखी एक टॉपिक आहे शियर स्ट्रेसेस, त्याचे सुद्धा फॉर्म्युले आणि त्याचबरोबर त्याचे सुद्धा एमसीक्यू जे आहेत हे डिस्कस करणार आहोत. ओके, सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.